आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की तुळजाभवानी मंदिराच्या गाभारा नूतनीकरणाचा वाद आता केंद्रीय पुरातत्व विभागाकडे गेलाय। केंद्रीय पुरातत्व विभाग पुढील 15 दिवसात तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याची पाहणी करणार आहे। पाहणीनंतर गाभारा नूतनीकरण कळस उतरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली। तुळजाभवानी मंदिरात पुरातत्व खात्याकडून सँड ब्लास्टिंग करण्यात येणार आलेलं होतं आणि त्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी आक्षेप नोंदवला होता। तर सँड ब्लास्टिंग चूक की बरोबर हे केंद्रीय पथक तपासणार आहे। तर जर कोणी यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं। एकदा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIच्या विशेषज्ञांना एक्सपर्ट्सना बोलवून येत्या 15 दिवसामध्ये हा जो विषय आहे कळस ठेवून करता येईल का या संदर्भातली संपूर्ण पाहणी आपण करायची ठरवली आहे। आणि आता आपण बघणार आहोत गावाकडच्या 50 बातम्या अगदी झटपट सुरुवात केली। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी 1 वर्षासाठी तडीपारीची कारवाई केली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप शेतकरी करतात। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात महसूल अदालतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महसूल प्रकरणांचा निपटारा केला जातोय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमाच्या माध्यमातून प्रलंबित कामं तातडीने केली जातात आणि त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना दिलासा मिळतोय। महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं 5000 कोटींचं नुकसान झालंय। क्विंटल मागे शेतकऱ्याला 1000 रुपयांचा फटका बसत असल्याचं म्हणत भावांतर योजना लागू करण्याची मागणी शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केली। अकोला शहरात विनापरवाना उभारण्यात आलेल्या दुकानांमधून खुलेआम चिकन मटणची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे आणि याची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून उमरी भागातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे। जागतिक महिला दिनी दौंड तालुक्यातील महिलांवर पाण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। शिंगाडे वस्तीत भीषण पाणी टंचाई असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला। जळगावमध्ये शेतात जाताना एका 8वीच्या विद्यार्थिनीला 2 मोबाईल सापडलेले आहेत आणि दरम्यान या विद्यार्थिनीने प्रामाणिकपणा दाखवत वर्ग शिक्षकांच्या मदतीने मूळ मालकाचा शोध घेत सर्व मुद्देमाल परत केला। मुलीच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक केलं जातं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आलं। राज्य सरकारनं मागणी मान्य करून 5 महिन्यांची मुदतवाढ दिल्यानं सांगलीत तरुणांनी चक्क CM DCM यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जल्लोष केला। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेनं थकीत घरपट्टी आणि गाळे भाड्यापोटी कारवाई सुरू केली। पालिकेनं 8 दुकानं सील केली। यावेळी 6 दुकानदारांनी तातडीनं थकीत कर भरल्यानं त्यांचं सील जे ते उघडण्यात आलं। अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्थानक हद्दीतील दापुरा इथे नाल्यात पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी नागरी सहकारी पतसंस्थेनं अनेक ठेवीदारांचे पैसे मागील 2 वर्षांपासून दिलेले नाहीत आणि त्यामुळे व्यथित झालेल्या महिलांनी मनोहर सागरात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत महिलांचा जीव वाचवला। गुहागरमधील शृंगारतळी इथल्या पाळीपिणे फाट्यावर भर चौकात मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस हजर असतानाही कारवाई न केल्यानं त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला। बारामती नगरपालिकेनं वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली। ज्यांनी थकीत कर वेळेत भरला नाही त्यांच्या करावर दरमहा 2% व्याज आकारण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषणासह धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत। यावेळी IT अभियंत्यांसह नागरिकही रस्त्यावर उतरले। पालिकेनं तातडीनं उपाययोजना करून धुळीवर नियंत्रण मिळवावं अशी मागणी करण्यात येते। दुष्काळी पट्ट्यातील गावाची तहान भागवणाऱ्या नीरा उजव्या कालव्यामध्ये 2 दिवसांपूर्वी शेकडो मृत कोंबड्या वाहत असल्याचा व्हिडिओ रामराजे निंबाळकरांनी स्टेटसला ठेवला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिक अलर्ट मोडवरती आले असून त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं।
स्वारगेटमधील घटनेनंतर जिल्ह्यातील 4ही आगारात बस स्थानकात तातडीनं सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात येते. मागणी पूर्ण न झाल्यास उभाटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. बांगलादेशी घुसखोरांविरोधात सोलापुरात भाजप आक्रमक झाली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. पाणी मिळत नसल्यानं नागरिक चांगलेच आक्रमक झाले. धाराशिवच्या उमरग्यात विविध संघटनेकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला. खासगी शाळांमधील वर्गांना वाढीव टप्पा द्यावा आणि आर्थिक तरतूद करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये महिला शिक्षकांनी जेलभरो आंदोलन केलं. मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरता महिला दिनी आंदोलन केलं. बारामतीमध्ये प्रशासकीय भवनासमोर झारगवाडी गावातील महिलांनी आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणकर्त्यांच्या घराकडे येणारा रस्त्याचं काम मंजुरीनंतरही शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला असल्याचा आरोप त्यांनी केला. भैयाजी जोशींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उभाटाच्या वतीने